डॉक्टरकडे जाऊन आले, 3-4 दिवस आराम केला। मागच्या 8-1 दिवसापासून सकाळची सुरुवात ही अशी काहीशी होत आहे। काही ड्रायफ्रूट्स भिजत टाकते, जसं की बदाम, अक्रोड, खारीक, काळ्या मनुका आणि त्याचसोबत गरम पाण्याऐवजी सध्या आता असं चिया सीड्स घेणं चालू आहे, कारण उन्हाळ्यात तसंही गरम पाणी मी सोडलंच होतं। बरं, थोडा वेळ झाल्यानंतर आपला चहाची सवय काही सुटत नाही, म्हणून असा गरमागरम चहा घेतला आणि त्यानंतर दिवसाची सुरुवात केली। हाय एव्हरीवन, व्हेरी गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू माय चॅनल। आय होप तुम्ही सगळे मस्त आणि मजेत असाल। ॲक्च्युली 3-4 दिवसापासून आपले व्हिडिओज काही आले नाही आणि त्यामुळेच काही कमेंट्स आल्या की व्हिडिओज का येत नाही आहे, आज लॉंग व्हिडिओ का नाही टाकला, आम्हाला तुझे व्हिडिओज बघायची सवय झाली आहे। म्हटलं चला आज व्हिडिओची सुरुवात करते। खरं तर आज पण मला पाहिजे तसं बरं वाटत नाही आहे, 3-4 दिवसापासून बरंच नव्हतं, फीवर होता, त्यात पिरियड असल्यामुळे ते एक वेगळं पेन आणि त्यातही माझं सायटिकाचा पेन आणखी जास्त थोडं वाढलेलं, त्यामुळे डॉक्टरकडे जाऊन आले, 3-4 दिवस आराम केला। अजूनही पेन आहेच, पण म्हटलं चला आज आपण व्हिडिओची सुरुवात करू शकतो। आणि अशा जेव्हा कमेंट्स येतात ना, तेव्हा खरंच खूप भारी वाटतं आणि हेच एक मोटिवेशन मिळतं आणि याच मोटिवेशनमुळे मी आत्ता व्हिडिओची सुरुवात। सायटिकाचं दुखणं असं आहे, ते ऑन ऑफ होत राहतं, पण आत्ता सध्या माझं ना 2 महिने झाली असतील ते कंटिन्यू चालू होतं, कधी दुखायचं कधी थांबायचं, पण आता ते बहुतेक पिरियड पेनमुळे जरा जास्तच झालं होतं म्हणून। आणि ही माझी जी दुखणी आहे ना, जसं काही सायटिका, मायग्रेन, ही अशी दुखणी आहेत ज्याच्यावर काही औषधच नाही आहे। सायटिकाचं तर डॉक्टरांनी सांगितलं फिजिओथेरपी, पण फिजिओथेरपी आपण किती वेळ करणार ना, सो रोजच्यासाठी एक्सरसाइज बेस्ट आहे आणि मायग्रेनसाठी मेडिटेशन बेस्ट आहे। सो एक्सरसाइज मी करत असते, पण पाहिजे तशी रेग्युलर नाही होत, पण आता मी अजिबात कंटाळा नाही करणार आहे। स्पेशली सायटिकासाठीच्या ज्या एक्सरसाइज आहेत त्या मला रोज कराव्या लागतील, डॉक्टरांनी मला 2 वेळा सांगितलं आहे। आणि मायग्रेनचं असं आहे की मायग्रेनसाठी पण मेडिटेशन लागते, मी करून पण बघितलं आहे, पण पाहिजे तसा रिझल्ट मला नाही मिळाला। मे बी आणखी काहीतरी वेगळं करावं लागत असेल, म्हणून मला असं वाटतं की माझी अशी ही दुखणी आहेत की ज्याच्यावर काही औषधच नाही आहे। कधी कधी इतका कंटाळा येतो, हे सायटिका, मायग्रेन, असं वाटतं माझ्याच मागे का लागल्या आहेत या गोष्टी, पण ठीक आहे, जे आहे ते आहे, त्याला काही आपण बदलू शकत नाही। चला आज आता असं आहे की घरातली स्त्री आजारी पडली, आपल्याला ना खरं तर आराम हवा असतो, पण आजारपणात तो आराम नकोसा वाटतं, त्यापेक्षा असं वाटतं की 2 कामं एक्स्ट्रा केलेली बरी, कारण आजारपणातून उठलं किंवा असं जर झालं ना तर आपल्याला त्यानंतर जास्त कामं करावे लागतात, कारण घर अस्ताव्यस्त पडलेलं असतं। आणि माझं पर्सनली मला तरी असं वाटतं की घरातलं कोणताही मेंबर आजारी पडला ना, तेव्हा आपण इतकी जास्त काळजी घेतो, हे हवंय का ते हवंय का, सारखं सारखं म्हणजे काही ना काही आपलं चालू असतं, आपलं मन लागत नाही। पण आपण जेव्हा आजारी पडतो ना, तेव्हा म्हणजे पाहिजे तेवढं असं वाटतं की पॅम्पर केलं जात नाही किंवा पाहिजे तेवढी केअर होत नाही, ती स्वतःची स्वतःलाच करावी लागते। पण असो, आता घर तर अस्ताव्यस्त झालेलं आहे, खाणं पिणं पण 2-3 दिवसापासून असंच काहीतरी चालू होतं, कधी बाहेर अन्न चालू होतं, कधी खिचडी, ब्रेड असं काहीतरी भागवणं चालू होतं। आता मस्तपैकी स्वयंपाक बनवते, काल पण स्वयंपाक बनवला होता, पण असंच टाइमपास चालू होता। आता मस्त स्वयंपाक बनवते, पूजा करायची आहे मला आज, हेअर वॉश केलेला आहे आणि रियांशच्या सुट्ट्या लागल्या आहेत, तसं त्याचं तर दिवसभर खेळणं चालू असतं। आणि सध्या त्याचं चालू आहे की चल मामाकडे जाऊया, मामाकडे जाऊया। आमची तिकीट ऑलरेडी झाली आहे, पण खूप उशिराची तिकीट मी केली आहे एका कारणामुळे, पण त्याचं काही लक्षच लागत नाही आहे, सारखं त्याचं चालू आहे की मामांकडे चल, मामांकडे चल। आता आई बाबाच घरी नसतील तर मी तिथे जाऊन काय करू, असा मला प्रश्न पडतोय। सुजित आहे घरी, म्हणूनच त्याचं आहे की मामा आहे तू चल, पण ते पण एक रोजचं ना 1 मे असं तो मला सारखं रिमाइंडर करतो की आपल्याला 1 मेला जायचं आहे मम्मा, 1 मेला जायचं आहे। सो काय करू मला पण कळत नाही आहे। सुट्ट्या लागल्यात तर त्याचा आधी तो टेबल आवरते, कारण डॉक्टरांनी मला सांगितलं की तुमची सिटिंग पोझिशन तुम्ही चेंज करा। मी तुम्हाला नेहमी सांगत असते की मी या बेडवर एका कोपऱ्यात बसून माझं काम करत असते, तर म्हटलं त्याचा टेबल आवरते, ती चेअर आवरते आणि तिथे माझा काही दिवसांपुरती तिथे सेटअप म्हणजे जे काही मी माझं काम करत असते ते मी तिथे बसून करणार आहे, म्हणजे थोडंसं माझं पोश्चर किंवा ज्या प्रकारे मी बसते ते थोडंसं चेंज करून मला बघायचं आहे काही फरक पडतो का। बरं चला, असं खूप बोलले, खरं तर हे रिझन होतं व्हिडिओ न येण्यामागचं। आता चला पुढच्या कामांना लागते आणि सोबतच जे काही करेल दिवसभरात ते सगळं तुमच्याशी शेअर पण करते।
आता परत ना घराबद्दलच्या जास्त कमेंट्स येत आहेत. म्हणजे तुझं देवघर शेअर कर, तुझा ड्रेसिंग टेबल आतमधून शेअर कर, पूर्ण होम टूर दे. या गोष्टी ऑलरेडी मी शेअर केल्या आहेत, पण काय होतं नवीन मेंबर्स जोडले जातात, म्हणून मलाही असं वाटतं की परत आता एकदा सगळं शेअर करायला हवं. शॉर्टमध्ये शेअर करता आलं तरीही लवकरच मी सगळं शेअर करण्याचा प्रयत्न करेल. आता देवघरही छान स्वच्छ पुसून घेतलं होतं. देवांनाही पितांबरीने घासून स्वच्छ आंघोळ करून घेतली. देवपूजेला तसा मला जास्त वेळ लागत नाही, पण पटकन देवपूजा केली आणि त्यानंतर मग मला लगेचच स्वयंपाक करायचा होता. आणि डॉक्टरांनी सांगितलं की खूप जास्त वेळ उभं राहू नका. तसं आता 3च लोकांचा स्वयंपाक आहे, पण काय होतं आपल्याला वाटतं असं की फक्त स्वयंपाक आहे, पण बाकीची इतकी सगळी कामं असतात की त्यामध्ये उभं राहून कामं केल्याच जातात. तरी भाजी कट करायची असेल किंवा आणखी काही निवडायचं असेल तर आजकाल आपण सगळं बसूनच करतो, पण तरीही पाय काय माहिती का दुखतो माझा. आता मला डाळ पालक आणि फक्त चपाती करायची आहे. राईस वगैरे तर कुकरमध्येच होऊन जातो, त्यामुळे असाच स्वयंपाक मी निवडला जो की लवकर होऊन जाईल. आणि आणखी एक गोष्ट शेअर करते, जर तुम्हाला चांगल्या क्वालिटीचा हिंग हवा असेल ना तर हा एक हिंग आहे, खूपच मस्त आहे, एकदम स्ट्रॉंग आहे. अगदी थोडासा टाकला ना की खूप पूर्ण घरभर सुगंध येतो. मला कुठे मिळाला ना तर माझ्यावर विश्वास ठेवून नक्की एकदा आणून बघा. आता तशी तर बेडशीट आंघोळीच्या आधी सकाळीच चेंज होते, पण सुट्ट्या लागल्या आहेत आणि आमचे महाराज कुंभकर्णासारखे मस्त 9-10 वाजेपर्यंत झोपत आहेत, त्यामुळे बेडशीट सकाळी चेंज करणं काही झालं नाही. आणि तसंही उन्हाळ्यात ना लवकरच बेडशीट चेंज करते, त्यात हे आजारपण होतं. म्हटलं चला मस्तपैकी नवीन बेडशीट टाकून घेते आणि आत्ता तो टेबल जरा व्यवस्थित करून घेते, म्हणजे मला जर काही काम करायचं असेल तर त्या टेबलवर करता येईल. आणि माझं सगळं झालं आहे, स्वयंपाक करून झालं आहे, थोडीफार आवराआवर पण चालू आहे. आमचे महाराज अजून आंघोळीला जायचे बाकी आहेत. रियांश आला का? लवकर ये बेटू. आये महाराज आरामात चालू आहे, एकदम मस्त खेळून. आता खाली तो खेळायला जातो तेव्हा मी त्याला बिना आंघोळीचंच पाठवते, कारण इतका घामाघूम होऊन येतो ना, फुटबॉल क्रिकेट सगळं खेळणं असतं. पण घरी आल्यानंतर पण म्हणजे इतकी त्याचं टाईमपास चालू असतो की आंघोळीला जायची अजिबात इच्छा होत नाही. काहीतरी खायला पाहिजे असतं आणि आता सुट्ट्या लागल्या आहेत, डब्बे बघणं, हे दे ते दे सगळं चालू असतं. इथे टॉवेल नको ठेवू, आतमध्येच ठेव, आता इथे जागा नाही आहे. चल, तर आता काहीतरी बनवून पण ठेवावं लागेल. नेहमीच तो चिवडा शंकरपाळी मला पण जीवावर आलं. काही एखादा असं आयटम माहिती असेल तर तुम्हाला सांगा मला, म्हणजे जो 4-5 दिवस राहील आणि लवकर पण बनेल. चला बेडशीट टाकून घेते दुसरी. एक मिनिट हा मी आता हा टेबल क्लीन करायचा असेल तर सगळ्यात आधी मला हा वरचा शेल्फ व्यवस्थित ऑर्गनाईज करावा लागेल. रियांशने ना इतकं सगळं काम बिघडून टाकलं आणि इथे एक्स्ट्राच्या बॅग्स, एक्स्ट्राचं सामान आहे जे की मी व्यवस्थित ठेवलं होतं, पण ते काढून परत ठेवून तो सगळं अस्ताव्यस्त करून ठेवतो, जसं की हे आहे. आता याचं महिनाभर तरी काम नाही आहे. झालंच तर जे होमवर्क किंवा प्रोजेक्ट आहे ते पण मी आधीच करून ठेवते, म्हणजे महिन्याच्या शेवटी करायची गरज पडणार नाही. अदरवाईज काय होतं, जे काही होमवर्क किंवा प्रोजेक्ट मिळाले आहे ना ते शाळा चालू होईल त्याच्या 2 ते 3 दिवस आधी होतं, पण नंतर मला वेळ मिळणार नाही, म्हणून सगळं आधीच करून ठेवते. आणि ही चेअर कायच लपवू मी तुमच्यापासून, म्हणजे एकदा ती रिकामी झाली की 2 दिवस छान राहते, त्यानंतर ॲज इट इज परत त्यावर असे कपडे टाकणं चालू होतात. सगळ्यात जास्त कपडे आमच्या महाराजांचेच असतात. इकडे कपडे फेकले की दुसरे शेल्फ आहे तो फक्त मी रिकामा करून ठेवते, कारण मला लागली आहे भूक, औषध पण घ्यायचं आहे. सो रिकामा केल्यानंतर जेवून घेते आणि त्यानंतर मग झालंच तर सगळं ऑर्गनाईज करते, कारण आताच्या चेअरवर बसून जरा काम करून बघते. सायटिकाचा प्रॉब्लेम खूप जास्त वाढला आहे. तिथे बसून मला काय माहिती छान असं सुचतं आणि तिथेच मला बरं वाटतं. इथे असं वाटतं की एका कोपऱ्यात बसल्यासारखं, पण ठीक आहे, आता मला काहीतरी पॉस्चर चेंज करावं लागेल. बाकी सायटिकाबद्दल तुम्हाला काही इन्फॉर्मेशन असेल, तुमचा कसा ठीक झाला किंवा तुम्ही काय करता याबद्दल थोडं जरी माहिती असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. ॲक्च्युली हे सगळं काम त्यानेच करायला पाहिजे होतं, पण वरचे शेल्फ त्याला काही क्लीन करता आले नसते, म्हणून मी या कामासाठी लागले आणि त्याची थोडीशी हेल्प मागितली
की जास्तीचीच हेल्प होऊन जाते. म्हणजे काहीतरी लुडबुड असते किंवा खूप सारे प्रश्न त्याच्या डोक्यात असतात. मम्मा वरचा शेल्फमध्ये मी बसून बघतो, कसं वाटतंय, कसं फील होतंय, हे सगळं होतं. म्हटलं नको, तुझी मला हेल्प पण नको आहे, फक्त तू एवढ्या बॅग्स एका साईडला ठेवून दे आणि तुझे जे काही बुक्स आहे म्हणजे नोटबुक आणि टेक्स्टबुक फक्त मला सेग्रिगेट करून दे, बाकी सगळं मी क्लीन करते. आणि हे सगळं करायला फक्त 10 मिनटं लागले. आता कसा खालचा टेबल रिकामा झाला, त्याला म्हटलं टेबल रिकामा झाला आहे, तिथे बसून मी काम करू शकते. तर त्याचं असं म्हणणं होतं की तू तिथे बसून काम कसं काय करणार, एवढे सगळे प्रश्न त्याच्या डोक्यात असतात. आराम करून इकडे आले तर आज आमचे महाराज चक्क झोपले होते, जे की तो कधीच झोपत नाही. एकतर तो थकला असला तेव्हा झोपतो किंवा मग जेव्हा त्याला काही सुचत नाही तेव्हा झोपतो. आता आर्ट अँड क्राफ्टचं काही जमलं नसेल किंवा काही सामान मिळालं नसेल, पण थोडाफार पसारा होताच लिव्हिंग रूममध्ये, किचनमध्ये, बाल्कनीमध्ये. आज किचन तेवढं रिकामं होतं. सगळ्यात आधी तर मी तिकडेच बघितलं, कारण पूर्ण प्लॅटफॉर्म कधी कधी भरलेला असतो आणि चिक्कट करून ठेवलेला असतो. पण बाकीचं सगळं जे काय होतं ते मी पटकन आवरून घेतलं. आणि या गोष्टीशी तर कित्येक जणींनी रिलेट केलं होते की हो ताई, आमच्या घरी पण सेम सिच्युएशन असते. आम्ही आराम करून आलो की घरभर असा थोडाफार पसारा केलेला असतो आणि स्पेशली आर्ट अँड क्राफ्टच केलेलं असतं. पण चांगली गोष्ट आहे की मुलांना आर्ट अँड क्राफ्टची आवड आहे. जास्तीचं काही करत बसण्यापेक्षा, टी व्ही बघत बसण्यापेक्षा ॲटलिस्ट ते काहीतरी करतात. कितीही गरम होत असेल ना तरी आपला 2 टाईमचा चहा काही सुटत नाही. कितीही प्रयत्न केला तरी. म्हणजे चहा असा आहे सकाळची सुरुवात आणि संध्याकाळीसुद्धा एक रिलॅक्स म्हणून किंवा एक नवीन सुरुवात म्हणून चहा घ्यावासा वाटतो. आणि बाल्कनीतच मला चहा घ्यायला आवडतो. संध्याकाळी तशीही मस्त गार हवा सुटलेली असते. आणि आता पाण्याचं मी बघत होते की एक दिवस पाणी टाकलं नाही आहे आणि झाडं अशी सुकायला येतात. म्हणजे माती अक्षरशः एवढी कोरडी झालेली असते की एक दिवस पण पाणी नाही टाकलं ना, म्हणजे मला आता असा विचार पडला आहे, मी गावाला गेल्यानंतर अश्विनला अजिबातच सवय नाही आहे पाणी टाकायची. म्हणजे असं कॉल करून किंवा अलार्म लावून ठेवावं लागतो, स्पेशली झाडांना पाणी घातलं पाहिजे म्हणून. पण बाकी असो, हवा मस्त चालली आहे. आता मी माझा चहा घेऊन घेते आणि त्यानंतर झाडांनाही पाणी घालते. संध्याकाळचा आवरून दिवाबत्ती करून मैत्रिणीकडे गेले होते फक्त अर्ध्या तासासाठी, पण चक्क 2 तास तिथे घालवून आले. आणि आता बघा 7:15 वाजले. रियांशलाही घरी बोलवून घेतलं. अश्विन वॉकसाठी गेले होते आणि म्हटलं आता स्वयंपाकात लवकर काय बनेल, कारण एवढा उशीर झाला ना. खरं तर रात्रीचं स्वयंपाकात काय बनवायचं हाच मोठा प्रश्न असतो. त्यातही उशीर झाला ना की काहीतरी लवकर बनलं पाहिजे असे प्रश्न असतात. आता झटपट असं काहीतरी बनवलं. त्यात रियांशचं मन काही भरलं नव्हतं, म्हणून म्हटलं चला त्याला फ्राईम्स तळून देते. आणि तसंही मला ना भडंग बनवायची होती. खरं तर चिवडाच बनवायचा होता, पण म्हटलं जाऊ दे, चिवड्यापेक्षा मुरमुऱ्याची भडंग बनवूया आणि ती लवकर पण बनते, खूप जास्त वेळ उभं पण नाही राहावं लागेल. तर मस्त अशी, खूप जास्त तिखट नाही, नॉर्मल अशी मी भडंग बनवली. भयंकर असं गरम होतं आहे. म्हणजे तसं तर गरम होतंच, पण गॅसजवळ उभं राहून किचनमध्ये काहीतरी बनवणं ते तर काही विचारायची गोष्टच नको. आता गॅसचा ओटा वगैरे सगळं पुसायचं आहे, कारण गरम होतं. म्हटलं जरा फॅनमध्ये येऊन बसते. थोडंसं माझं रात्रीचं जे काही रुटीन असते 15-20 मिनटाचं तेवढं करायचं फक्त बाकी आहे. तेवढं झालं की छानपैकी ब्रश करून मस्त आंघोळ करते आणि AC लावून बसते. आणि म्हणूनच म्हटलं चला व्हिडिओ आधी आपण एंड करूया. आजच्या व्हिडिओमध्ये खूप काही मला शेअर करता नाही आलं, कारण बऱ्याचशा गोष्टी मी नाही केल्या ज्या मनात होत्या पण नाही करता आल्या. पण आय होप उद्यापासून सगळं काही व्यवस्थित होईल. माझं पायाचं दुखणं अजून पण थांबलेलं नाही आहे. खूप जास्त वेळ उभं राहिलं तर ते दुखतं, जसं की आत्ता पण दुखायला लागलं आहे. माझा वॉक बंद झाला आहे, जो की मी कधीच मिस करत नाही. महिन्यातले फक्त 2 ते 3 दिवस मिस होतात, बाकी असं कधीच होत नाही की वॉक मिस झाला आहे. पण मागच्या 4-5 दिवसापासून माझा वॉक मिसिंग आहे. सो असं थोडं मिसिंग झाल्यासारखं वाटतं. पण असं चला, आपण उद्या भेटूया परत एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये. आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडेल. आणि लाईक आणि हाईप करायला अजिबात विसरू नका. म्हणजे मी खूप दिवसापासून हे तुम्हाला सांगायचं राहूनच जातं की हाईप पण करत जा. रियांश आणि अश्विनचा आवाज येतोय, कारण ते दोघंजणं फुटबॉल खेळतात. फुटबॉल म्हणजे ते छोटासा काहीतरी बॉल असतात आणि त्यातलं तेवढ्याच एरियामध्ये तेवढं त्यांचं काहीतरी खेळणं चालू असतं, म्हणून मी डोअर पण बंद केला आहे. पण चला असो, उद्या भेटूया. बाय.